नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मी आहे अर्चना। अर्चना's रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण नाश्त्याचा प्रकार बनवणार आहोत। थालीपीठ बनवायला घेणार आहे मी मिक्स पिठाचं बनवणार आहे। घरच्या घरी होते, भाजणीचं पीठ घ्यायची गरज नाही वगैरे काही नाही आहे। मी ज्वारीचं पीठ, थोडंसं आपलं चपात्याचं पीठ घेणार आहे, गव्हाचं, थोडं बेसन पीठ घेणार आहे। हवं तर तुमच्याकडे तांदळाचं पीठ असलं तरी मिक्स करू शकता। कांदा घालायचा आहे भरपूर, कोथिंबीर घालणार आहे, लसूण घालायचं आहे, ओवा घालूया, तीळ घालायचे भरपूर, हळद, लाल तिखट घालणार आहे मी। हवं तर तुम्ही हिरवी मिरची घालू शकता। चवीनुसार मीठ घालूया, थोडंसं तेल घालायचं आहे, छान मळून घ्यायचं याला एकजीव करून। छान मळून घेतलंय, छोटे गोळे करून आपल्याला लावायला घ्यायचे। असा रुमाल घेतलाय, हा माझा थालीपीठाचाच रुमाल आहे। हा तर तुम्ही दुसराही कपडा यूज करू शकता। छान असा गोळा करून घेतलाय मी। जास्त काही करायला लागत नाही, छान बोटांनी फक्त आपले पसरवून घ्यायचं। तवा गरम झाला की अगदी यानं उचलूनच आपल्या ह्याच्यावरती टाकायचे। थोडंसं तेल घालायचं वरती तव्यावरती। मी पॅन घेतलेला आहे, तुम्ही तवा घेतला तरी चालेल। थोडंसं पाणी शिंपडायचं म्हणजे निघायला इझिली जातं। थोडंसं याच्यामध्ये आपण तेल सोडणार आहोत। हा बघू शकता कसं मस्त झालंय। दोन्ही साईडनं आपल्याला असंच भाजून घ्यायचं, एकदम क्रिस्पी होईस्तोवर। याला पण छान टेस्ट लागते। मस्त सर्व केलेलं आहे, असं क्रिस्पी थालीपीठ झालेलं आहे। तुम्ही पण एकदा घरी ट्राय करा आणि टेस्ट कशी झाली ती मला कमेंट्स करून सांगा।